नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित कष्टाचं वाण ही कथा आज आपण ऐकत आहोत. सोनपूर नावाचे एक राज्य होते. सोनपूरच्या राजाकडे वंशपरंपरेने अपार धनसंपदा होती. राजा धार्मिक वृत्तीचा तसेच सदाचारी होता. परंतु राजास राजसुख मानवत नव्हते. नानाविध व्याधींनी राजा ग्रासून गेला होता. आपल्या व्याधीतून मनःशांती मिळावी यास्तव राजा रोज सायंकाळी आपल्या रथात बसून सोनपूरच्या पंचक्रोशीत फेरफटका मारून वनश्रीची शोभा पाहत असे. परंतु त्याला एका शेतात गरीब शेतकरी रोज कष्ट करताना पाहावयास मिळत असे. वैद्य झाले, हकीम झाले, परंतु राजाची व्याधी काही केल्या जाईना. म्हणून राजाने आपल्या राजज्योतिषास पाचारण केले आणि सल्ला विचारला. ज्योतिषाचार्य, तुम्ही पाहत आहातच, माझी या व्याधीतून मुक्तता होत नाही. यास्तव आपण उपाय सूचित करावा. राजज्योतिषाचार्यांनी राजास सल्ला दिला. हे राजन, वंशपरंपरेने आपण भगवान सत्यनारायण देवाची महापूजा घातल्यास आपण या व्याधीतून मुक्त व्हाल, अशी अनुज्ञा. राजाने राजज्योतिषांच्या आज्ञेवरून सत्यनारायण देवाची महापूजा घातली. साऱ्या सोनपूरवासियांना तीर्थप्रसादासह मिष्ठान्नाची मेजवानी मिळाली. ती रात्र सत्यनारायण देवाच्या जागरणात राजाने आणि जनता जनार्दनांनी घालवली. दुसऱ्या दिवशी राजास रात्री गाढ झोप लागली. तोच राजास स्वप्नात दृष्टांत झाला. हे राजन, कालची महापूजा यथायोग्य होती. अन्नदान हे महापुण्य आहे. त्याचे फळ तुला प्राप्त होईलच. परंतु तू रोज सायंकाळी एक गरीब कष्टकरी शेतकरी पाहतोस. त्याच्या हृदयात माझा नित्याचा निवास असतो. म्हणून हे नृपोत्तमा, तुला व्याधीतून मुक्त होण्यासाठी तू त्या शेतकऱ्याचे अनुकरण कर. हा दृष्टांत सत्यनारायण देवाचा होता. सकाळ होताच राजास आनंद गगनात मावेनासा झाला. राजाने राजज्योतिषाचार्यांना पाचारण केले आणि स्वप्नातील दृष्टांत कथन केला. हे राजन, सत्यनारायण देवाने आपणास उचित दृष्टांत दिला आहे. म्हणून कष्टाचे वाण आपण घ्यावे. आपोआप व्याधीमुक्त व्हाल. तसेच प्रजाजनांनाही कष्टाच्या वाणाचा सल्ला द्यावा. राजाने सत्यनारायण देवाने दिलेल्या, ज्योतिषाचार्यांनी विशद केलेल्या दृष्टांताची अंमलबजावणी केली. राजा राजसुख भोगू लागला. कथा समाप्त. श्रोते हो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.